गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स 11वी या क्लाससाठी आपली महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण नवीन टॉपिक शिकत आहोत जर्नल. या जर्नल टॉपिकचे आपले सर्व थेरी लेक्चर झालेले आहे. त्या थेरी लेक्चरमध्ये मी जर्नल एंट्री कशी करायची, डेबिट आणि क्रेडिटला कोणता अकाउंट कसा घ्यायचा, त्याची ट्रिक काय, सर्व मी तिथं शिकवलेलं आहे. तुम्ही ते थेरी लेक्चर आवर्जून बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून जर्नलचे आपण प्रॉब्लेम सुरू करत आहोत आणि आजच्या लेक्चरला पहिला प्रॉब्लेम जर्नलचा आपण सॉल्व करून घेत आहोत, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी काम करत आहे, फक्त DNA कॉमर्स. तर 11वीला एकदा कनेक्ट झाला तर MCOM पर्यंतचं, BCOM पर्यंतचं अकाउंटन्सीची भीती चिंता तुमची मिटली. सर्व अकाउंटन्सी एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल करून दिलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता येऊया प्रॉब्लेममध्ये. जर्नल एंट्रीच्या प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन दिले जातात आणि त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला जर्नल एंट्री करायची असते जर्नल बुकमध्ये. तर जर्नल बुकचा फॉर्मॅट मी तुम्हाला शिकवला होता. डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, असे 5 कॉलम आपण बनवतो. शर्मा ट्रेडर्सचं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे इन द बुक्स ऑफ शर्मा ट्रेडर्स. जेव्हा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर्नल एंट्री करतात तेव्हा तुम्ही कंपनी आहात, तुम्ही बिझनेस आहात या व्ह्यूने जर्नल एंट्री करायचे. म्हणजे शर्मा ट्रेडर्स आपणच आहोत आणि आपल्याकडे कॅश येत आहे का आपल्याकडून जात आहे, या ट्रिकने तुम्ही कॅश एंट्री तुम्ही करू शकतात. तर बघा, शर्मा ट्रेडर मार्च 2025चे ट्रान्झॅक्शन दिले आणि एक असे भरपूर ट्रान्झॅक्शन दिलेले. तर सगळ्यात अगोदर डेट कॉलममध्ये डेट लिहा मार्च 2025. तर इथे लिहूया आपण मार्च 2025 आणि पहिली डेट दिलेली आहे 1 तारीख. 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहूया. ट्रान्झॅक्शन काय? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सोल्युशन पण स्क्रीनवर आहे. हीच DNA कॉमर्सची युनिक गोष्ट आहे की सोल्युशन पण स्क्रीनवर आणि कोणता प्रॉब्लेम सोडवतोय तो सुद्धा स्क्रीनवर. तर प्रॉब्लेमवर पण नजर ठेवा आणि सोल्युशन पण बघत चला की आपण कसं सोडवतोय. स्टार्टेड बिझनेस, शर्मा ट्रेडरने बिझनेस स्टार्ट केला आणि बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांनी कॅश आणली बिझनेसमध्ये 50,000. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि फक्त एकच ट्रिक वापरायची. त्या ट्रान्झॅक्शनमुळे तुमच्याकडे कॅश येत आहे का तुमच्याकडून जात आहे. तर बिझनेसमध्ये कॅश आणली हा ट्रान्झॅक्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असेल. बिझनेस सुरू करण्यासाठी बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली. तर बिझनेस सुरू करण्यासाठी जर कॅश आणली तर आपल्याकडे कॅश येणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे कॅश येणार त्यावेळेस कॅश अकाउंटला द्या डेबिट आणि ज्या ज्या वेळेस तुमच्याकडून कॅश जाणार त्यावेळेस कॅश अकाउंटला द्या क्रेडिट. एवढी ट्रिक वापरायची. मग स्टार्टेड बिझनेस, बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली बिझनेसमध्ये, मग बिझनेसमध्ये कॅश आणली म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आली, मग कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. मग जो अकाउंट डेबिट येतो आपण पहिल्यांदा लिहितो. मग लिहा कॅश अकाउंट डेबिट, पर्टिक्युलर्समध्ये लिहायचं कॅश अकाउंट डेबिट हा शब्द शेवटी इथं लिहायचा डेबिट शॉर्टमध्ये. दुसरा अकाउंट क्रेडिटचा. मग दुसरा अकाउंट काय? तर बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश आणली जाते त्याला काय म्हणतात? तर बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश आपण आणतो किंवा व्यवसायाचा जो ओनर आहे तो जो कॅश आणतो त्याला म्हणतात कॅपिटल. ओनरसाठी आपण कॅपिटल अकाउंट बनवतो. तर जेव्हा जेव्हा बिझनेस सुरू करण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी कॅश आणली जाणार तेव्हा दुसरा अकाउंट तुम्ही काय रेकॉर्ड करणार? कॅपिटल. आणि कॅश अकाउंट जर डेबिटला आला तर दुसरा अकाउंट ऑटोमॅटिक कुठे जाणार? क्रेडिटला. आणि क्रेडिटची सुरुवात आपण 2 ने करतो, थोडा स्पेस सोडून. मग 2 कॅपिटल अकाउंट एंट्री विद्यार्थी मित्रांनो झाली. अमाऊंट लिहा. अमाऊंट किती आहे? 50,000. दोन्ही ठिकाणी अमाऊंट, LF म्हणजे लेजर फोलिओ, त्याच्यामध्ये काहीच लिहिलं जात नाही तुम्हाला माहिती आहे. तर अमाऊंट डेबिटला लिहा 50,000 आणि तेवढीच अमाऊंट क्रेडिटला लिहायची 50,000. डेबिट आणि क्रेडिटची अमाऊंट इक्वल असली पाहिजे. आणि अमाऊंट लिहिल्यानंतर नॅरेशन लिहा. नॅरेशन आपण कंसामध्ये लिहितो. कंसामध्ये बिंग या शब्दाने नॅरेशनची सुरुवात होते. बिंग नॅरेशन लिहूया. बिंग शब्दाने नॅरेशनची सुरुवात करा. बिंग. तर नॅरेशन म्हणजे काय? तर शॉर्ट समरी आहे, शॉर्ट एक्सप्लेनेशन आहे. कशाचं? ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि लिहायचं. बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मग बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. एखाद्याला नॅरेशन नाही जमलं तर ट्रान्झॅक्शननुसार नॅरेशन बनवा. पहिला एंट्री झाली, प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि कॅश आली का गेली एवढं समजायचं. कॅश आली
तर कॅश अकाउंटला डेबिट, दुसरा अकाउंट क्रेडिट. मग बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश तुम्ही आणतात म्हणजे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, आणि बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश आणली जाते त्याला नेहमी कॅपिटल म्हणतात. मग दुसरा अकाउंट नेहमी कॅपिटल येणार. आता परचेस म्हणजे खरेदी करणे. मग खरेदी केल्यामुळे कॅश तुमच्याकडे येणार का जाणार? मग वस्तू खरेदी केली आम्ही तर माझ्याकडून कॅश जाणार. मग कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. आणि कशामुळे गेली? परचेसमुळे. मग एंट्री काय होणार? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग परचेसमुळे. आणि गुड्स खरेदी केल्या तर मी तुम्हाला सांगितलं गुड्स खरेदी केले तर परचेस आणि सेल्स शब्दच वापरायचे. ॲसेट खरेदी केलं तर ॲसेटचं नाव वापरायचं. मग परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. परंतु इथं काय सांगितलं? क्रेडिट. उधारीवर व्यवहार आहे. सूरजकडून खरेदी केले 15,000चे वस्तू खरेदी उधारीवर. मग ज्या वेळेस जर उधारीवर ट्रान्झॅक्शन असेल तर मी तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगितली होती. ट्रिक तीच वापरायची कॅशची, फक्त कॅशऐवजी व्यक्तीचं नाव वापरायचं जर ट्रान्झॅक्शन उधारीचं असेल तर. ट्रिक काय? परचेस केल्यामुळे आपली कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. मग लिहा किती तारीख आहे? 4. मग इथे लिहा डेटमध्ये 4. कशामुळे कॅश जाणार? परचेस अकाउंट डेबिट टू. फक्त आता आपण कॅश लिहिलं असतं परंतु कॅश ऐवजी व्यवहार जर उधारीवर असेल तर मी काय सांगितलं? कॅश अकाउंट ऐवजी फक्त व्यक्तीचं नाव लिहा. मग कुणाकडून खरेदी केलं? सूरज. टू सूरज अकाउंट. टू सूरज अकाउंट. किती अमाऊंट आहे? 15,000. तर दोन्ही अमाऊंट डेबिटला पण 15,000 लिहा आणि क्रेडिटला पण 15,000 लिहा. झाली विद्यार्थी मित्रांनो एंट्री. आता नॅरेशन लिहा. नॅरेशन काय लिहायचं? बिंगने सुरुवात करतो आपण. बिंग परचेस केले आपण. परचेस गुड्स. परचेस गुड्स कुणाकडून? फ्रॉम सूरज ऑन क्रेडिट. फ्रॉम सूरज ऑन क्रेडिट. क्रेडिट म्हणजे उधारीवर. तर झाली दुसरी पण एंट्री विद्यार्थी मित्रांनो. एंट्री काय झाली? परचेस केल्यामुळे तुमची कॅश जाणार. मग परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. फक्त व्यवहार उधारीवर होता तर ज्या वेळेस क्रेडिटवर ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश ऐवजी फक्त व्यक्तीचं नाव वापरा बस. आता जर कॅश ट्रान्झॅक्शन असतं तर आपली एंट्री झाली असती परचेस टू कॅश. तिसरं ट्रान्झॅक्शन सोल्ड. परचेस म्हणजे खरेदी करणे, सोल्ड म्हणजे विकणे. मग आपण वस्तू विकल्या, गुड्स विकल्या. कितीला? नेहाला विकल्या 10,000 रुपयाच्या ऑन क्रेडिट. क्रेडिट आला तर कॅश ऐवजी फक्त व्यक्तीचं नाव. आता फक्त ट्रिक कॅशचीच वापरायची. सेल. वस्तू विकल्यामुळे कॅश येणार का जाणार? परचेस केल्यामुळे कॅश गेली होती. आता विकल्या आपण. विकल्यामुळे कॅश येणार म्हणजे कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट कशामुळे आली? सेल्समुळे. मग ओरिजिनल एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं? व्यवहार ट्रान्झॅक्शन उधारीवर आहे. उधारीवर असले तर कॅश अकाउंट ऐवजी फक्त काय वापरायचं? व्यक्तीचं नाव नेहा. मग नेहा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओरिजिनल एंट्री काय होत होती? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. परंतु उधारीवर असेल तर कॅश ऐवजी नेहा. मग लिहा तारीख आहे, डेट आहे त्याची 6 तारीख. नेहा अकाउंट डेबिट टू. कशामुळे कॅश तुमच्याकडे येत होती? सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. अमाऊंट लिहा. अमाऊंट आहे 10,000. दोन्ही ठिकाणी 10,000 रुपये लिहायचे आणि नॅरेशन लिहायचं. बिंग सोल्ड गुड्स. नॅरेशन तुम्हाला जर लिहिता नाही आलं तर ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि तयार करायचं. सोल्ड गुड्स टू नेहा ऑन क्रेडिट. सोल्ड गुड्स टू नेहा ऑन क्रेडिट. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त ट्रिक वापरा. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमुळे कॅश येणार का जाणार? कॅश जर येत असेल तर डेबिट, कॅश जर जात असेल तर क्रेडिट आणि दुसरा अकाउंट त्या ठिकाणी रेकॉर्ड करा. मग आता पुढचा ट्रान्झॅक्शन पेड म्हणजे देणे. मग दिलं काय? दिलं सॅलरी म्हणजे पगार, वेतन. सॅलरी दिली किती? 1,000. मग मला सांगा तुम्ही सॅलरी दिली तुमच्याकडे कॅश येणार का जाणार? जाणार. मग कॅश गेली तर कॅश अकाउंट क्रेडिटला. कशामुळे गेली? सॅलरी. मग काय एंट्री होणार? सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट क्रेडिटला जातोय कारण आपली कॅश जात आहे. किती सोपं आहे. फक्त कॅशची ट्रिक वापरा. कॅश जर आली तर कॅश डेबिटला, कॅश जर गेली तर कॅश क्रेडिटला. मग सॅलरी डेबिटला आणि कॅश क्रेडिटला. मग लिहा 9 तारीख. कशामुळे कॅश गेली? सॅलरी. मग सॅलरी अकाउंट डेबिट टू लिहिताना थोडा स्पेस सोडायचं आहे. कॅश अकाउंट. आणि किती सॅलरी पेड केली? 1,000 रुपये. माहिती लिहा अमाऊंट कॉलममध्ये 1,000. दोन्ही ठिकाणी 1,000. नॅरेशन बिंग सॅलरी पेड
सॅलरी पेड. नॅरेशन म्हणजे शॉर्ट समरी, शॉर्टमध्ये थोडक्यात वर्णन आहे ट्रान्झॅक्शनचं. सॅलरी पेड केली. आता पुढचं बघा, डिपॉझिटेड इन टू बँक. डिपॉझिटेड म्हणजे भरणे, डिपॉझिट करणे म्हणजे पैसे भरणे. मग डिपॉझिटेड इन टू बँक ₹5,000. 5,000 रुपये बँकेत भरले. मग मला सांगा, फक्त वाचायचं आणि चेक करायचं कॅश येत आहे का जात आहे. 5,000 रुपये बँकेत भरले. मग आपल्याकडून कॅश बँकेत गेली. मग कॅश गेली तर कॅश अकाउंट कुठे, क्रेडिटला. आणि कशात गेली कॅश, बँकेमध्ये, तर बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. झाली एंट्री. मग करा एंट्री. किती तारखेची आहे, 12 तारीख. मग कुठे कॅश गेली तुमची, बँकमध्ये. मग लिहा बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग किती रुपये भरले बँकेमध्ये, 5,000. मग अमाऊंट लिहा, डेबिटला 5,000 आणि तेवढीच अमाऊंट क्रेडिटला, कारण दोन्ही अमाऊंट सेम असतात, अमाऊंट चेंज करायच्या नाही. नॅरेशन, बिंगने सुरुवात करतो आपण. डिपॉझिटेड इनटू बँक. कॅश आपण डिपॉझिट केली, बँकेमध्ये भरली. बिंग डिपॉझिटेड इनटू बँक. संपलं. 14 तारखेचं ट्रान्झॅक्शन. रिसिव्ड. पेड आणि रिसिव्डचा अर्थ लक्षात घ्या. पेड म्हणजे देणे, रिसिव्ड म्हणजे मिळणे. मग काय मिळालं, कमिशन. किती रुपये मिळालं, 2,000. मग कमिशन मिळालं 2,000. म्हणजे कॅश आली का गेली, कॅश आली. मग कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट. मग कशामुळे आली, कमिशन. मग कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला घ्या आणि कमिशन अकाउंट क्रेडिटला घ्या. 14 तारीख. कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. कशामुळे मिळाली, टू कमिशन अकाउंट. टू कमिशन अकाउंट. किती मिळालं कमिशन आपल्याला, 2,000. मग अमाऊंटमध्ये लिहा 2,000. नॅरेशन, बिंग काय मिळालं आपल्याला, कमिशन रिसिव्ड. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त ट्रिक वापरा आणि ट्रिक वापरून सोडवा. पुढचं कमिशनचं झालं. 17 तारीख. परचेस गुड्स. परचेस म्हणजे माहिती तुम्हाला, खरेदी, आणि सेल्स म्हणजे विकणे. मग परचेस केल्यामुळे कॅश येणार का जाणार, तुम्हाला माहिती. परचेस केल्यामुळे कॅश जाणार. मग परचेस गुड्स फॉर कॅश. आता कॅशमध्ये खरेदी केलेले आहे. इथं बघा परचेसचं ट्रान्झॅक्शन होता उधारीवर. आता कॅशमध्ये परचेस केले किती, 8,000. मग मला सांगा, परचेसचा तोच नियम वापरायचा. परचेस खरेदी केली. खरेदी केल्यामुळे तुमच्याकडे कॅश येणार का तुमच्याकडून जाणार, बरोबर आहे. वस्तू खरेदी केल्या म्हणजे कॅश जाणार. कॅश जेव्हा जाणार तेव्हा कॅश अकाउंट जाणार क्रेडिटला आणि ज्याच्यामुळे गेली ती येणार डेबिटला. मग कशामुळे गेली, परचेस. इथं व्यक्ती आहे का, उधारी आहे का, उधारी नाही म्हणजे व्यक्तीचं नाव वापरायचं नाही. मग परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर व्यक्तीचं नाव असतं तर उधारीवर ट्रान्झॅक्शन असतं तर परचेस टू व्यक्ती. बघा इथं परचेस टू सूरज. आता परचेस टू आपण काय लिहिणार, कॅश. व्यक्तीचं नाव लिहू नका, कॅश ट्रान्झॅक्शन आहे. जागा थोडी ॲडजस्ट करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, समजतंय का नाही मला सांगत चला. तर कमेंटमध्ये मला सांगा किती सोपं ट्रिक आहे. ट्रिक वापरा फक्त. परचेस केल्यामुळे कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. 17 तारीख. परचेस अकाउंट डेबिटला घ्या. परचेस अकाउंट डेबिट. आता व्यवहार जर उधारीवर असता तर आपण व्यक्तीचं नाव लिहिलं असतं. व्यवहार उधारीवर नाही, कॅशवर, तर कॅश लिहा. टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. किती खरेदी केलं, 8,000. मग इथे लिहा अमाऊंट 8,000. दोन्ही साईडला 8,000 रुपये लिहायचे, कमी जास्त करायचं नाही. नॅरेशन जमत नसेल तर ट्रान्झॅक्शन बघायचं आणि लिहायचं. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. कॅशमध्ये खरेदी केले. दोन्ही व्यवहार आले ट्रान्झॅक्शन परचेसचे. बघा, एकदा परचेस कॅशमध्ये खरेदी केले आणि इथं उधारीवर खरेदी केले. एंट्री काय झाली, उधारीवर खरेदी केली परचेस टू कॅश ऐवजी व्यक्ती आणि कॅशमध्ये खरेदी केली तर परचेस टू कॅश. संपलं. आता कॅश सेल म्हणजे विकणे. रोख विकले, रोख कॅशमध्ये विकले. इथं बघा उधारीवर होते ऑन क्रेडिट म्हणजे दोन्ही व्यवहार आले. परचेसचे रोखमध्ये पण आले, उधारीमध्ये पण आले. सेल्सचे पण कॅशमध्ये पण आले, क्रेडिटमध्ये पण आले. मग सेल्सची एंट्री ट्रिक वापरा. सेल्स केल्यामुळे कॅश येणार का जाणार, सेल्स केल्यामुळे कॅश येणार. मग कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला आणि सेल्स अकाउंट क्रेडिटला. मग आपण लिहिणार कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट.
डेट लिहा 22 तारीख. मग कॅश तुमच्याकडे येणार कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कितीचं कॅश आपण सेल केलं 6000. मग डेबिटला लिहा 6000, क्रेडिटला लिहा 6000, 6000. नॅरेशन लिहायचं विसरत जाऊ नका. प्रत्येक एंट्रीचं नॅरेशन लिहायचं. बिंग शब्दाने सुरुवात करायची. बिंग कॅश सेल्स. संपलं. आता कॅश येणार म्हणून कॅश अकाउंट डेबिटला, सेल्स अकाउंट क्रेडिटला. आणि ह्या सेल्स जर उधारीवर असेल तर कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव बघा इथं नेहाला विकलं होतं. मग कॅश ऐवजी व्यक्ती आणि सेल्स अकाउंट क्रेडिटला. तर या पद्धतीने तुम्ही सोडवा. आता पुढचं रेंट पेड. पेडचा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. पेड म्हणजे देणे, रिसिव्ड म्हणजे मिळणे. मग रेंट म्हणजे भाडं. मग भाडं आपण दिलं. मग भाडं दिल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. मग कॅश जेव्हा जेव्हा जाणार कॅश अकाउंट क्रेडिटला आणि दुसरा अकाउंट डेबिटला. मग कशामुळे गेली? रेंटमुळे. मग रेंट अकाउंट डेबिटला, कॅश अकाउंट क्रेडिटला. झालं. करा एंट्री. जागा ॲडजस्ट करू. समजतंय का नाही मला कमेंटमध्ये सांगत चला. किती सोपं आहे. फक्त ट्रिक वापरा DNA कॉमर्सची. 27 तारीख. रेंटमुळे कॅश जाणार. मग रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती रेंट तुम्ही देताय? 5000. मग डेबिटला लिहा 5000, क्रेडिटला लिहा 5000. नॅरेशन लिहायला विसरायचं नाही. प्रत्येक एंट्रीचं नॅरेशन. बिंग रेंट पेड. रेंट आपण दिलं. संपलं. मग रेंटमुळे कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला, रेंट अकाउंट डेबिटला. पुढचं पेड म्हणजे देणे. काय दिलं? पेड टू महेश. महेशला दिले 4000 रुपये. मग मला सांगा कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. मग कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि कुणाला जाणार? महेशला. महेश अकाउंट डेबिटला. मग एंट्री काय होणार? महेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु पूर्ण ट्रान्झॅक्शन वाचा. बाय चेक. महेशला कॅशमध्ये नाही दिलं, चेकमध्ये दिलं. तर विद्यार्थी मित्रांनो चेक म्हणजे बँकेशी संबंधित आहे. चेकचा उल्लेख जर झाला तर कॅश ऐवजी बँकेचं नाव वापरायचं. बस संपलं. ट्रिक वापरा. मला सांगा ओरिजिनल एंट्री पहिले कॅशची ट्रिक वापरा. आपली कॅशची ट्रिक. पेड कॅश जाणार. कुणाला जाणार? महेशला. मग कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, महेश अकाउंट डेबिटला. ओरिजिनल एंट्री काय झाली पाहिजे? महेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. परंतु आपण महेशला चेक दिलं. मग चेक म्हणजे कॅश ऐवजी फक्त बँक अकाउंट वापरा. संपलं. मग एंट्री काय? महेश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. संपलं. 29 तारीख. महेश अकाउंट डेबिट टू फक्त कॅश ऐवजी चेक दिलं म्हणून बँक अकाउंट लिहायचं आहे. कारण आपलं बँकेचा बॅलन्स कमी होणार, कॅश बॅलन्स कमी नाही होणार. चेक दिलाय आपण टू बँक अकाउंट. नॅरेशन अगोदर अमाऊंट लिहा. किती दिले? 4000 रुपये. डेबिटला 4000, क्रेडिटला 4000. नॅरेशन लिहा. बिंग पेड टू महेश बाय चेक. चेकने पैसे दिले म्हणून बँकेचा वापर केला. चेकचा जर उल्लेख नसता तर आपला बँक ऐवजी काय शब्द आला असता? कॅश. कॅश गेली आपली. तर कॅशचा ट्रिक वापरायची. कॅश आपली महेशला दिल्यामुळे कॅश जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला, महेश अकाउंट डेबिटला. महेश अकाउंट टू कॅश अकाउंट झालं पाहिजे. पण कॅश ऐवजी चेक दिला तर कॅश ऐवजी बँक वापरा. महेश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. संपलं. म्हणजे ज्या ज्या वेळेस चेकचा संबंध येईल त्यावेळेस कॅश अकाउंट ऐवजी कोणता अकाउंट वापरायचा? बँक अकाउंट. जसं मी तुम्हाला उधारीचा व्यवहार सांगितलं होतं. उधारीचा व्यवहार आला तर कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव वापरायचं. तसंच चेकचा संबंध आला तर कॅश ऐवजी बँकेचं नाव वापरायचं. परंतु सोडवताना कॅशची ट्रिक वापरायची. कॅश येत आहे का जात आहे. संपलं. इतक्या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडू शकतात. सगळे ट्रान्झॅक्शन झाले. आता टोटल करा. मग इथे लिहा खाली टोटल आणि दोन्ही साईडची टोटल करायची, डेबिटची पण आणि क्रेडिटची पण. मग डेबिट आणि क्रेडिट सगळ्या एंट्रीची टोटल करा. तुमची एंट्रीची टोटल येणार 1,06,000. तुम्ही करा व्यवस्थित आणि मला सांगा किती आली. 1,06,000. शेवटी टोटल करायला विसरू नका. दोन्ही टोटल सेम आले पाहिजे, कमी जास्त नाही. 1,06,000, 1,06,000. तर टोटल आपण 10 एंट्र्या केल्या. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रॉब्लेम सोपा होता तो आपण सोडून घेतला. पुढच्या लेक्चरला आपण असाच परत एक प्रॉब्लेम सोडूया आणि
असे भरपूर प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण जर्नलची करणारच आहोत। जास्तीत जास्त प्रॅक्टिस मी तुमची करून घेणार आहे। आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम शिकूया। थँक्यू।